जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी. भक्ती आणि ज्ञान याच्यामध्ये काही फरक नाही, किंबहुना भक्तीनं ज्ञान होतं असं सांगणारा आमचा हा महाराष्ट्राचा भक्तिपंथ आहे. हे मी बऱ्याच वेळा बोललोय. तुकारामांच्या मुळं मला त्याचं स्पष्ट आकलन झालं. हे सगळं करत असताना भक्ताचं जे आयुष्य आहे त्याच्यासाठी तप करायला लागत नाही, जंगलात जायला लागत नाही, गुहेत बसायला लागत नाही, यज्ञ याग करायला लागत नाही. चारित्र्य स्वच्छ ठेवणे, आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य करणे, पांडुरंगाचं नाम मनापासून जीव भावे घेणे आणि पांडुरंगाशिवाय दुसरा कोणताच विचार न करणे आणि पांडुरंगाला सर्वत्र बघणे, ही भक्तीची परमावधी आहे. म्हणजे त्यात हे करत असताना जगण्याचं भान कुठे कमी होत नाही. जगण्यामध्ये काही गलथानपणा कसला येत नाही. जगण्यामध्ये काटेकोरपणा सुटत नाही. जगण्याचा व्यवहार पण संपत नाही आणि तरी भक्ती होत राहते किंवा ते सांभाळूनच भक्ती करायलाच लागते. असा हा हा प्रापंचिकासाठी त्याचं कर्तव्य न सोडता करता येण्याजोगा, आचारता येण्याजोगा असा हा पंथ. तो समजावून सांगत असताना तुकारामांचं काय काय वेळा राग येतो त्यांना. आपल्या आळसाचा राग येतो, आपल्या अंधश्रद्धांचा राग येतो, आपल्या ज्ञानाच्या भक्तीच्या खुळ्या कल्पनांचा त्यांना राग येतो आणि ते आपल्याला अनेक पद्धतीने काही काही वेळा कोरडे ओढतात, काही काही वेळा समजावून सांगतात, काही काही वेळा चक्क दया व्यक्त करतात, असं का रे बाळांनो असं म्हणतात. आता हा जो पहिला अभंग आहे आजचा, तो जरा तुकाराम रागावलेले आहेत आणि ब्राह्मणांवर रागावलेले आहे. ह्याचं कारण असं आहे, ब्राह्मण हा आदर्श आहे समाजाचा. त्यानं त्याचा आदर्श सोडून जर वर्तन करायला लागला तर समाजाचं काय होणार? असं असे तुकारामांनी बऱ्याच ठिकाणी म्हटलेलं आहे. तर तुम्हीच असं वागायला लागला तर मग समाज कुठे जाईल? अशी अशी ती ती काय ब्राह्मणे तर चळवळ वगैरे अशी काही नाही आहे. पण समाजाचे मुखंड तुम्ही आहात. धर्म तुम्ही तुम्ही सांगायला पाहिजे आणि तुम्हीच असं वागता, असं कायम त्यांचा रोख राहिलेला आहे. त्यातला एक, भिक्षा हेच महत्त्वाचं ब्राह्मणाचं काम आहे. असं दासबोधामध्ये भिक्षेवर एक समासच आहे. पण ती भिक्षा मागणं रामदासांनी स्वतः जेव्हा टाकळीला साधना केली 12 वर्ष, 12 वर्षाचं लहान मूल आलं होते टाकळीला, ते आले, 12 वर्ष साधना केली. वयात रामदास हे टाकळीत मध्ये वयात आलेले आहेत. 12 वर्षाचं पोर ते 24व्या वर्षापर्यंत तिथे राहिले. त्यावेळी 1000 सूर्यनमस्कार रोज काढणं, सूर्याची उपासना करणं, अर्घ्य देणं, मासे चावत वगैरे असताना दुपारी 12-1 वाजेपर्यंत त्या नदीच्या गोदावरीच्या पात्रात उभं राहणं आणि सकाळपासून भिक्षा जी आणलेली असायची ती ते पात्रात त्या गोदावरीच्या धरायचे, असा उल्लेख आहे. त्याची सगळी चव घालून टाकायचे आणि मग उरलेलं खायचे. अशी भिक्षा मागणं आणि असं ते खाणं. तर त्या 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 त्याला त्या ज्ञानाच्या साधनेचा, ज्ञानाच्या असोशीचा जो संदर्भ होता तो ह्या ब्राह्मणांच्या भिक्षेला राहिला नाही. तर लोभापोटी आलेली भिक्षा आली, खरीच भीक लागल्यासारखे हे भीक मागायला लागले, तेव्हा राग येणं साहजिक होतं. तुकारामांनी तो त्यांच्या नेहमीच्या जळजळीतपणानं या अभंगामध्ये व्यक्त केली. भिक्षापात्र अवलंबणे, जळो जिणे लाजिरवाणे. काय हे लाजिरवाणं जिणं जगतायत म्हणतात. भिक्षापात्र घ्यायचं आणि भीक मागत सुटायची, भिक्षा भवती म्हणायचं. अहो पण ते ज्ञानाचा संबंध आहे का? तुम्ही ज्ञानी माणसानं जेवढं शरीर चालवण्यासाठी जेवढी भिक्षा पाहिजे तेवढी मागायची सोडून मोहापोटी करता सगळ्या मुली. भिक्षापात्र अवलंबणे, जळो जिणे लाजिरवाणे, ऐसी आसी नारायणे, उपेक्षी जे सर्वथा. ह्या अशांना नारायण कसा प्रसन्न होणार म्हणले. नारायण ह्यांची उपेक्षाच करणार आणि हे त्याच लायकीचे लोक आहेत, नुसतीच भिक्षा मागतात. देवा पायी नाही भाव. तुकाराम कायम हे बघतात. तुम्ही कोणीही स्वतःला म्हणावा, तुमचा देवापायी भाव आहे का, तर मी तुमचा आहे, नाहीतर मी तुमचा नाही. देवापायी नाही भाव, भक्ती वरी वरी वाव, समर्पला जीव नाही तो व्याभिचार. काय काय उदाहरण दिले बघा. देवाचा जर विचार नसेल तर तो आचार हा व्याभिचार आहे असं मी म्हणून टाकतो. काय भक्तीच्या प्रवाहात आहेत तुकाराम आणि त्या प्रवाहातून ते सगळीकडे बघतात. आणि मग त्यांना असं वाटतं भाव जिथं नाही, देव जिथं नाही, ते सगळ्या गोष्टी आहेत त्या दांभिकपण आहेत आणि त्यावर तुटून पडतात. देवापायी नाही भाव, भक्ती वरी वरी वाव, समर्पिला जीव नाही तो व्यभिचार. जगा घालावे साकडे, दीन होऊनी बापुडे, हेची अभाग्य रोकडे, मूळ हा अविश्वास. त्यामुळे ह्यांचा देवावर विश्वासच नाही. देवावर विश्वास नाही म्हणलं आणि मग काहीतरी कोण भीक मागते, कोण मजाच करते, कोण प्रपंचच बघते. देव नाही म्हटलं की तुकाराम कोपलीच. असा 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 त्यांचा स्वभाव आहे.
दीन होऊनी बापडे हेची अभाग्य रोकडे, मूळ हा अविश्वास, देवावर विश्वास नाही, हा मुख्य क्राईम आहे, मुख्य गुन्हा आहे. काय न करे विश्वंभर. आणि मग त्यांचं मग ते केवळ टीका करण्याचा उद्देश नाही आहे. ते म्हणतात भीक मागायलाच लागणार नाही हो तुम्हाला. काय न करे विश्वंभर, विश्वंभर करणार नाही असं काहीच नाही. काय न करे विश्वंभर, सत्य करिता निर्धार, निर्धार सत्य करा, त्याला मिळवायचा, त्याचं नाम घ्यायला लागा, कर्तव्य करायला लागा, भीक मागण्याची वेळच तुमच्यावर येणार नाही. काय न करे विश्वंभर, सत्य करिता निर्धार, तुका म्हणे सार दृढ पाय धरावे. त्याचे पाय फक्त दृढ धरा. त्याचे पाय सोडून तुम्ही काही करायला लागलात तरी तुकारामाला ते चालणारच नव्हतं. पण तुका म्हणे सार दृढ पाय धरावे. पांडुरंगाचे पाय धरा आणि मग तो सांगेल ते करा. हे तुम्ही न करता तुम्ही असं काहीतरी करायला लागलात आशेपोटी, मोहापोटी, लालसेपोटी, की तुकारामांच्या रोषाला तुम्ही पात्र होणारच. तर हा असा एक अभंग आहे. मला त्यातला आवडती ओळ म्हणजे काय न करी विश्वंभर, सत्य करिता निर्धार, तुका म्हणे सार दृढ पाय धरावे. पुढचा जो अभंग आहे तो अशा प्रकारचा नाही आहे. पुढचा अभंग जो आहे तो साधना करत असताना आपण मागं वळून बघतो आणि मग कृतकृत्य वाटते की आपण ह्या एका बिंदूला आपण आलो, बरं झालं आपण आपण त्या दुसऱ्या मार्गाने गेलो नाही, फार बरं झालं असं वाटतं, कृतार्थ वाटतं, काय काय वेळा आपण बरोबर केलं सगळं असं वाटतं. तसा हा अभंग आहे. नवती याचा सोस होता, झडो आता पदर. नव्हतं ते, अहो ते अशाश्वताचं मला सोस होता एकेकाळी. मला बरोबर सत्संगती सापडली, पांडुरंगानं वाट दाखवली, संतांची संगत मिळाली, मी तो मार्ग सोडून दिला. म्हणजे सगळ्या प्रापंचिक सगळ्या गोष्टी मोहाच्या गोळा करायची, सत्ता गोळा करायची, ज्ञान गोळा करायचं, त्याच्या जोरावर अहंकार जोपासायचा, पोसायचा, हे सगळं सगळंच न होणं जे आहे एक दिवस, त्याचा सोस मला होता. नवती याचा सोस होता, झडो आता पदर. पदर झडणे म्हणजे काय? पदर लागणे असं म्हणतात ना. पदर पदर बांधला, पदर गाठ बांधली, म्हणजे संबंध जोडायला आपण पदर शब्द वापरतो आपण. तर झडो आता पदर, त्या सगळ्या अशाश्वताशी माझा संबंध सुटला आता. झडो आता पदर, फार आता चांगलं झालं. पांडुरंगा तुझी माझ्यावर कृपा झाली. त्या अशाश्वताला मी शाश्वत समजून जे करत होतो एकेकाळी, त्याच्याशी माझा आता संबंध सुटला. नव्हती याचा सोस होता, झडो आता पदर. आणि पुढे काय म्हणतात? देखणे ते देखिले. जन्माला येऊन जे बघायचं ते बघितलं, पांडुरंगाचं रूप. असा 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 आनंद आहे आतून आलेला. आपण चांगल्या मार्गाला लागलो अशी स्वतः म्हणून कबुली देतं. देखणे ते देखिले. आणि देखणं म्हणजे पांडुरंगाचं रूप देखणं आहे हा भाग वेगळा. पण जे बघायला पाहिजे ते बघितलं असाही अर्थ आहे. देखणे ते देखिले, आता भले साक्षीत्वे. साक्षात साक्षीत्व आलं आणि या साक्षीत्वातून मी पांडुरंगाचं रूप सगळीकडे बघितलं आणि त्याचं देखणं रूप आहे ते पण सगळीकडे बघितलं. लाभे कळो आली हानी, राहो दोन्ही निराळी. पांडुरंगाचा लाभ झाल्यामुळं आधी मी त्याला लाभ म्हणत होतो ती हानी होती हे माझ्या लक्षात आलं. आता लाभ काय आणि हानी काय हे दोन्ही आता निराळीच राहोत. त्याच्या पलीकडे मी गेलो, मी त्याला ओलांडून गेलो पांडुरंगाच्या कृपेमुळं. लाभे कळो आली हानी, राहो दोन्ही निराळी, तुका म्हणे एकाएकी, हा का लोकी पसारा. आता ह्याचे अनेक अर्थ होऊ शकतात. पण तुका म्हणे एकाएकी, हा एकाएकी शब्द तुकारामांमध्ये बऱ्याच वेळा येतो. एकाएकी म्हणजे एकटं होणं आणि पसाऱ्यापेक्षा वेगळं होणं. हे लोक ह्या पसाऱ्यात अडकून का बसले लौकिकाच्या, हे मला आता कळत नाही. मी ह्या पसाऱ्याच्या वेगळा झालो पांडुरंगाच्या नामाच्या स्मरणाच्या जोरावर आणि त्याच्या कृपेच्या जोरावर, त्याच्या भक्तीच्या जोरावर आणि सत्संगाच्या बळाने मी ह्याच्यापेक्षा वेगळा झालो. तुका म्हणे एकाएकी, हा का लोकी पसारा. अजून एक आपण अभंग घेऊ. भक्तिसुखाचं जी चव आहे ती तुमच्या ज्ञानापोटी येत नसेल तुम्हाला, तर काय उपयोग नाही ज्ञानाचा. असं असं अगदी तुकाराम स्पष्टपणानं सांगतात. नाही आले भक्तिसुख अनुभवा, तो मी ज्ञान देवा काय करू. भक्तीचं सुख जर अनुभवाला आलं नसेल तर त्या ज्ञानाचं काय करू, तर काय चाटायचं काय ज्ञान म्हणतात ते. नुसतं ज्ञानापोटी ज्ञान झालं तुम्हाला. ज्ञानाचं रूपांतर भक्तीत झालं पाहिजे आणि भक्तीचं रूपांतर ज्ञानात तर होणारच आहे. असा असा आम्हाला ज्ञानदेवांनी आम्हाला आमच्या हातात हा 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 ठेवलेला आहे, मार्गदर्शन ठेवलेलं आहे, धडा ठेवलेला आहे. नाही आले भक्तिसुख अनुभवा, तो मी ज्ञानदेवा काय करू. मला त्या ज्ञानाचा काय उपयोग नाही. असं असं पांडुरंगाला म्हणते, मला ज्ञान नको तुझं, मला तुझं भक्तिसुख पाहिजे. तुझी भक्ती करायचं सुख हेच मला पाहिजे, बाकी मला काही नको. मला ज्ञान नको, मला तुझं ज्ञानच नको, मला फक्त तुझी भक्ती पाहिजे. असा हा अभंग आहे.
नाही आले भक्ती सुख अनुभवा, तो मी ज्ञान देवा काय करू. नसावे जी तुम्ही काही निश्चिंतीने. आता हे काय कमालीच्या ज्ञानात्मक पातळीवरून मिश्किलपणानं पांडुरंगाशी बोललेले आहेत बरं का. ही ओळ तुम्ही परत एकदा आहे. नसावे जी तुम्ही काही निश्चिंतीने, अहो गप्प असं निवांत राहू नका, पांडुरंगाला म्हणतात. नसावेजी तुम्ही काही निश्चिंतीने माझ्या वचने अभेदाच्या. मी काय काय वेळा अभेदाच्या वचनं बोलतो पांडुरंगा. तुमच्याच प्रेरणेनं बोलतो की तुम्ही आणि मी याच्यात काही फरक नाही. मला आता सगळीकडे पांडुरंग दिसायला लागलेला आहे. माझ्यात पण पांडुरंग आहे. आणि असं सगळं मी बोलतो. ही सगळी अभेदाची वचनं आहेत. तुमच्या कृपेनंच माझ्या प्रत्ययाला आलेली आहेत. पण त्या वचनावर विश्वास ठेवून आता काय ह्याला पांडुरंग भेटला, आता काय ह्याच्या भेटीला आपण जायचं कारण नाही, असं करू नका. असं असं एवढ्या मुश्किलपणाला तुकाराम लिहित आहेत. काय पद्धतीचा हा संवाद आहे परमेश्वराशी. नसावे जी तुम्ही काही निश्चिंतीने, तो निश्चिंत राहू नका. मला भेटायला येत चला. तुमचं पाय महत्वाचे आहे. तुमची मिठी महत्वाची आहे. तुमची कृपा महत्वाची आहे. असं सांग कायम कायम हे अद्वैताचा अनुभव घ्यायचा आणि परत द्वैतामध्ये अगदी निवांत राहायचा. अशी ही भक्ती आहे. फार वेगळ्या पद्धतीची भक्ती आहे. नसावे जी तुम्ही काही निश्चिंतीने माझी वचने अभेदाच्या, माझ्या अभेदाच्या वचनामुळे तुम्ही निवांत राहू नका. सारखं भेटायला या. एकाएकी मगाशीच हा एकाएकी शब्द होता बघा मागच्याच अभंगात. तुका म्हणे एकाएकी हा का लोकी पसारा. त्या एकटेपणाचं कौतुक आहे तिथे, पसाऱ्यापेक्षा वेगळ्या झाल्यात तर. आणि आता इथे काय म्हणतात, एकाएकी मन नेदी समाधान. एकटा होतो, एवढा एकटा होतो की सगळीकडचंच एकत्व अनुभवायला येतं माझ्या. पण ते समाधान नाही हो त्यामध्ये. अद्वैत अनुभवामध्ये मला समाधान नाही. मला 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 भक्तीचं सुख पाहिजे, असं 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 सांगतायत. एकाएकी मन नेदी समाधान, देखिले चरण वाचून या. तुझे चरण बघितल्याशिवाय काही समाधान नाही मला. तर मला मला ही सारखी अभेद अद्वैताची, हो ते भल्या भल्यांना न मिळणारी प्रतीती आहे ती नामस्मरणाच्या जोरावर पांडुरंगाने तुकारामांच्या पदरी टाकली. आणि ते म्हणतायत मला हे अभेद वगैरे काही नको बरं का, मला तुझे चरण पाहिजेत. आणि मी त्या चरणावर डोकं ठेवणार, असंच मला आयुष्य पाहिजे. मला ते अभेद वगैरे काय, मला पांडुरंग व्हायचं नाही, मला पांडुरंगाचा दासच फक्त व्हायचं. एकाएकी मन नेदी समाधान, देखिल्या चरण वाचून या. तुका म्हणे वाचा गुणी लाचावली. हा, माझी सगळी वाचा आहे ना ती तुझे गुण गायला सटावलेली आहे ती. मला दुसरं काही नको. मला मला दुसरं काही नको. मला तेच फक्त जन्माला यायचं, तुझ्या चरणावर मस्तक ठेवायचं आणि तुझे गुण गायचे. ह्याच्या पलीकडे मला काही नको आहे. कृपा करून तो अद्वैत अनुभव वगैरे काही देऊ नको मला. मला हेच फक्त पाहिजे. तुका म्हणे वाचा गुणी लाचावली, न राहे उगली मौन्य मज. मला मला ते मौन्य वगैरे काही नको. मला तुझं नाम मोठ्यानं घेतच राहायचंय. मला मौन्य नको, मला भेद नको, मला तसं ज्ञानसुद्धा नको. मला फक्त भक्तीचं सुख पाहिजे. अशी एक अतिशय सुंदर अशी मनाची भक्त अवस्था यामध्ये आहे. आपण अजून एक अभंग करू आणि मग आपण एक भक्तीचं गीत ऐकू. सगळं अशाश्वत आहे हे आपण म्हणतो आणि संत पण म्हणतात. पण तुकारामांचा हा गाजलेला अभंग आहे की अशाश्वत तर सगळंच आहे. मग शाश्वत काय आहे? तर शाश्वत फक्त हरी आहे. पण त्याच्याही पेक्षा शाश्वत हरीचं नाम आहे. असं असा असा हा अभंग आहे. तो आपण करूया आणि मग आपण गाण्याकडे जाऊया. तुकारामांची भाषा बघा किती सुंदर आहे. अवघाची आकार ग्रासिएला काळे. असा 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 उच्चार आहे. अवघाची आकार, जे जे काही आकार आलेला आहे ना, ते परत निराकारात जाणारच आहे. जे जे म्हणून काही आकाराला आलेलं आहे ते ते निराकार होणार आहे. अवघाचे आकार ग्रासिएला काळे. अहो काळच त्याच्यासाठी निर्माण झालेला आहे. काळामध्येच जन्म होतो आणि काळामध्येच मृत्यू होतो. तो केवळ माणसाचा होतो असं नाही. तो 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 निर्जीव जगाचा पण होतो. अनेक विश्व जन्माला येतात. त्याच्यामध्ये असंख्य सूर्यमाला जन्माला येतात. त्या लयाला जातात आणि परत अनेक विश्व ब्रह्मांड जन्माला येतात. असा हा काळाचा महिमा आहे. काळ हाच त्यासाठी आहे. अवघाचे आकार ग्रासिएला काळे, एक ते निराळे हरीचे नाम. हे अतिशय सुंदर ओळ आहे. अवघाचे आकार ग्रासिएला काळे, एक ते निराळे हरीचे नाम. हरी म्हणलेलं नाही, हरीचे नाम म्हटलं. आणि नाम ही काय काय असं हे हा ओळ आठवून जर नाम घेतलं आपण तर त्याला म्हणायचं नामस्मरण. म्हणून त्या नामाला जोडून दिलेले आहेत तुकारामांनी संदर्भ जोडून. नुसतंच नाम खाकीपणानं घ्यायचं नाही. 12 कोटी वेळा म्हणायचं, 1 कोटी वेळा असं करायचं नाहीये. त्या नामाच्या मागं ही सगळा अर्थ उभा आहे. तो अर्थ मनात साठवून ते नाम घ्यायचं.
अवघाचे आकार ग्रासेला काळे, एक ते निराळे हरीचे नाम. धरुनी राहिलो अविनाश कंठी, धरुनी राहिलो अविनाश कंठी, जीवन हे पोटी साठविले. शरीर संपत्ती मृगजळ भान, शरीर आणि संपत्ती मृगजळासारखं आहे, आलं काय आणि गेलं काय ते खोटच आहे. जाईल नासोन खरे नव्हे. तुका म्हणे आता उपाधीच्या नावे, ह्या सगळ्या उपाधी आहेत जे अशाश्वत आहे आणि त्याला मी माझं म्हणतोय, ह्या सगळ्या उपाधी आहेत, या जायलाच पाहिजेत आणि जाणारच. तुका म्हणे आता उपाधीच्या नावे आणि याला देवे वीट मज. मला ह्या सगळ्या उपाधीचा परमेश्वर कृपेनं आता वीट आलेला आहे आणि काहीच नाही, फक्त हरीचं नाम एवढंच मला घ्यायची इच्छा आहे आणि तेवढंच मला आता घेता येते. यानंतर आपण आता आज अं, नाथांचा अभंग घेऊया. हा नाथांचा अभंग आहे ना. हा अभंग अगदी सोपा आहे. नाथांमध्ये अतिशय अवघड प्रतिमा वगैरे अशा काही नसतात, अतिशय सोपा भाव आणि त्यातून ते ज्ञान देतात. माझ्या मना लागो छंद, असा हा सुरेश वाडकरांनी गायलेला अभंग आहे. माझ्या मना लागो छंद, गोविंद नित्य गोविंद. मला दुसरं काही छंद नको, सगळ्या उपाध्या नको, काही नको, पण माझं मन पूर्ण अमन व्हावं वगैरे असं काही म्हणत नाही. हा एकनाथांकडनंच आलेला धडा आहे, बरोबर तुकारामांना. माझं मन राहू दे, पण ते कशासाठी? कसले विषय वासना लौकिक कशासाठी नको. माझं मन हे तुझ्यासाठी राहू दे फक्त. माझ्या मना लागो छंद, गोविंद नित्य गोविंद. तेणे देह ब्रह्मरूप गोविंद. या तुझ्या नामाच्या जोरावर, तुझ्या छंदाच्या जोरावर देह ब्रह्मरूप होतो. तेणे देह ब्रह्मरूप गोविंद, निरसेल नाम रूप गोविंद. गोविंदच माझं नामरूप निरसून टाकेल, असं त्याच्या नामस्मरणाचा महिमा आहे. तुटेल सकळ उपाधी, मगाशी जो सकळ उपाधी तुटावी आणि ती तुटलेली आहे असा आनंद तुकारामाने व्यक्त केला. नाथांनी तेच म्हणलेलं आहे, तुटेल सकळ उपाधी, निरसेल आधी व्याधी. तुमचं लौकिक असलं तर सगळं जाणारच, सगळी बंधनं तुटणार, पण तुमच्या आधी व्याधी सुद्धा निरसणार. कोण? तर गोविंद. तुटेल सकळ उपाधी, निरसेल आधी व्याधी गोविंद. गोविंद हा जनी वनी, जनामध्ये गोविंद आहे, वनामध्ये गोविंद आहे. म्हणे एका जनार्दने. एका जनार्दन म्हणजे एकनाथ काय म्हणतात, सगळीकडे गोविंद आहे. गोविंद हा जनी वनी, म्हणे एका जनार्दने. तर आपण आता हे गाणं ऐकूया. माझ्या मना लागो छंद गोविंद, माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद. माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद. माझ्या मना, माझ्या मना, माझ्या मना, माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद. तेणे देह ब्रह्मरूप गोविंद नित्य गोविंद. तेणे देह ब्रह्मरूप, तेणे देह ब्रह्मरूप, तेणे देह ब्रह्मरूप. निरसेल नामरूप गोविंद
नित्य गोविंद माझ्या मना लागो छंद गोविंद 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 नित्य गोविंद माझ्या मना माझ्या मना माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद तुटेल सकळ उपाधे तुटेल सकळ उपाधे तुटेल 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 सकळ उपाधे तुटेल सकळ सकळ तुटेल सकळ उपाधे तुटेल सकळ उपाधि निरसेल आधी व्याधी निरसेल आधी व्याधी आधी व्याधी निरसेल गोविंद नित्य गोविंद माझ्या मना माझ्या मना माझ्या मना माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद गोविंद हा जनीवनी गोविंद हा जनीवनी गोविंद हा जनीवनी गोविंद जनीवनी गोविंद जनीवनी गोविंद 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 हा गोविंद जनीवनी म्हणे एका जनार्दनी गोविंद नित्य गोविंद माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद माझ्या मना माझ्या मना माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद. आपण इथं थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण.